आज मी झटपट अशी एक नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे की जी मुलांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा खूप खूप अशी आवडणार आहे. झटपट बनणारा असा नाश्ता आहे आणि फक्त 2 साहित्यापासून हा आपण नाश्ता बनवणार आहोत. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज जो नाश्ता आपण बनवत आहोत त्याच्यासाठी गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे. अगदी 2 चम्मच तेल घालायचं आहे. तेल कळकळीत गरम झालं की मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की अर्धा चम्मच जिरं व अर्धा चम्मच तीळ घालायचे आहे. आणि कपाने 1 कप एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. अर्धा चम्मच एवढं मीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढा रवा टाकायचा आहे. झटपट बनणारा नाश्ता आहे. कोणी पाहुणे घरी आले असेल तेव्हा बनवू शकता, हलकी फुलकी भूक लागली असेल तेव्हा बनवू शकता, किंवा जर नाश्त्याला तुम्हाला बनवायचं असेल तेव्हासुद्धा तुम्ही हा नाश्ता नक्कीच बनवू शकता. आता बघू शकता रवा याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि रवा टाकल्यानंतर याला एक वेळा मिक्स करायचा आहे आणि झाकण ठेवून फक्त आपल्याला एक वाफ इथे काढून घ्यायची आहे. आता बघा, इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक कमेंट व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्ही इथे बघू शकता आपला रवा इथे छान असा मिक्स झालेला आहे आणि झाकण ठेवून मी एक वाफ इथे काढून घेणार आहे. रव्याला छान अशी वाफ येईपर्यंत आपल्याला दुसरीकडे उकडलेले 3 आलू घ्यायचे आहे. तर इथे मी 3 आलू उकडून घेतलेले आहे आणि त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहे. आता आपल्याला इथे एक छोटी अशी किसणी घ्यायची आहे आणि किसणीवर हे आलू आपल्याला अशा प्रकारे बघा मॅश करून घ्यायचे आहे. खूपच चवीला चविष्ट असा हा नाश्ता बनून तयार होतो. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे इथे बघा आलूसुद्धा मी छान असे किसून घेतलेले आहे. आता इथे आलू छान असे किसून झाल्यानंतर याच्यामध्ये काही आपल्याला मसाले ॲड करायचे आहे. अर्धा चम्मच लाल तिखट घ्यायचं आहे. अर्धा चम्मच धनेपूड घ्यायची आहे. अर्धा चम्मचच्यापेक्षाही कमी थोडी हळद घ्यायची आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे. असल्यास तुम्ही इथे चाट मसालासुद्धा वापरू शकता. आता सगळे मसाले याच्यामध्ये टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आलू व रवा मिक्स करून आज आपण जो नाश्ता बनवत आहोत तो नाश्ता जर तुम्ही घरी एकदा बनवला तर वारंवार घरी नक्की बनवाल याची मी गॅरंटी देते. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी सर्व मसाले या आलूमध्ये मिक्स करून घेतलेले आहे. आता आलूचा जो गोळा आहे तो साईडने ठेवायचा आहे आणि कढईमध्ये आपला रवासुद्धा इथे छान असा वाफून तयार झालेला आहे. आता हा जो रवा आहे किंवा हे जे आपण एक मिश्रण तयार केलेलं आहे हे मिश्रणसुद्धा आपल्याला याच्यामध्येच काढून घ्यायचं आहे. मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा आपल्याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला आलूचं मिश्रण व या रव्याचं मिश्रण एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच इथे हे सर्व काही करायचं आहे. तुम्ही बघू शकता रव्यामध्ये ना गोळे धरले ना काही, मस्त असा इथे आपला मोकळासर असा रवा तयार झालेला आहे. इथे आपल्याला असं टाईटच मिश्रण हवं आहे. तर इथे छान असं चुरून आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. हा नाश्ता बनवताना आपल्याला इथे जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. अगदी 2 साहित्यामध्ये आपण हा नाश्ता सहज बनवू शकतो आणि एकदा बनवून महिन्यासाठी फ्रीजमध्ये आपण हा नाश्ता सहज ठेवू शकतो. तो कसा ठेवायचा ते मी समोर तुम्हाला सांगणारच आहे. तर इथे बघू शकता मस्त असा आपला एक गोळा तयार झालेला आहे. इथे आता आपल्याला थोडं तेल हाताला लावून घ्यायचं आहे आणि या गोळ्यापासून छोटे छोटे असे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. अगदी बघा मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला गोलाकारमध्ये याला आकार द्यायचा आहे. तुम्हाला जर याला वेगळा आकार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. जसं की तुम्हाला याचे लांबट आकारामध्ये शेप द्यायचा असेल तर तो देऊ शकता किंवा चौकोनी आकार देऊ शकता. पण मी इथे गोलच आकार देणार आहे. पूर्ण या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपले पूर्ण गोळे इथे मी बनवून घेतलेले आहे. इथे आपला एक प्रकारचा एक नाश्ता बनवून तयार झालेला आहे. आता हा जो नाश्ता आहे किंवा हे जे गोळे आहे आपण एका पॉलिथिनमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये 1 महिन्यासाठी ठेवू शकतो. आणि जेव्हा कधी तुम्हाला हा नाश्ता बनवायचा आहे तेव्हा गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं. तेल कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये हा नाश्ता तळून घेऊ शकतो. तर कधीही तुम्हाला जर कोणी घरी पाहुणे आले असेल तेव्हा तुम्ही हा नाश्ता फ्रीजमधून काढून तळून त्या पाहुण्यांना देऊ शकता किंवा मुलांना जर डब्यावर तुम्हाला द्यायचा असेल तेव्हासुद्धा झटपट हा नाश्ता तुम्ही तळून मुलांनासुद्धा देऊ शकता. तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता हे जे
गोळे आहे ते छान असे सोनेरी कलर येईपर्यंत मस्त असे तळून घेणार आहे. खूपच चवीला चविष्ट असा हा नाश्ता बनून तयार होतो. तुम्ही घरी एकदा बनवून महिनाभर सहज हा नाश्ता टिकून ठेवू शकता. तुम्ही इथे या नाश्त्याचा कलर बघू शकता. अप्रतिम असा हा नाश्ता इथे तयार झालेला आहे. एकदा जर तुम्ही हा नाश्ता घरी बनवला तर मी तुम्हाला गॅरंटी देते की वारंवार तुमची मुलं तुम्हाला हा नाश्ता नक्कीच करायला लावणार आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. नाश्ता एवढा कुरकुरीत बनतो की जर एकदा तुम्ही बनवला तर वारंवार घरी तुम्ही नक्कीच बनवणार आहे. तर आता मी तुम्हाला हा नाश्ता किती कुरकुरीत झाला ते सुद्धा दाखवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही इथे बघू शकता मी हा नाश्ता दुसऱ्या प्लेटमध्ये टाकून घेत आहे आणि तुम्ही याचा आवाज पाहू शकता. बघू शकता इथे किती याचा आवाज असा झालेला आहे. म्हणजेच आपला इथे नाश्ता कुरकुरीत झालेला आहे. आजचा हा व्हिडिओ किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.